महाडच्या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडून त्यांचा अवमान केला असा आरोप भाजपनं केलेला होता। सत्ताधाऱ्यांकडून आव्हाडांवरती आरोप करण्यात आला, मात्र भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली आणि त्यावरून महायुतीतील नेते मंडळींनी भुजबळांवरच निशाणा साधल्याचं दिसतंय। भुजबळांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना घरचा आहेर दिला, तर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनीही त्यांच्यावर टीका केली। मात्र छगन भुजबळांनी टीका करणाऱ्या नेत्यांनाही प्रत्युत्तर दिलं। आमचं म्हणणं होतं तुम्हाला मनुस्मृती जाळायची होती तर ते पुस्तक जाळून खाक करायला तुम्ही जाळण्याचं तर ठरवलं होतं। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो छापण्याची गरज काय? फक्त आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी या वस्तीत त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते। त्यांना अशा पद्धतीनं जे केलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे, अशा पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता होती। ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे। ठीक आहे, आता ते सिनियर आहेत काय, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे। माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला। बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली, बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षणात येता कामा नये, एवढंच माझं म्हणणं आहे। बाकी त्या ते सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार? पुरोगामित्वाचा ढोल वडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणे हे दुर्दैवी आहे। त्याच्यामुळं मला वाटतं भुजबळ साहेबांनी अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाहीये, कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासियांचं श्रद्धास्थान दैवत आहे। मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये, त्याच्यावर थ्रस द्या ना, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा आणि हरकत नाही। तुमचं ते विरोधक आहेत आपल्या काय जितेंद्र आव्हाड तर करा, त्यांचा निषेध, आमचं काय म्हणणं नाही। परंतु पहिल्यांदा त्या मनुस्मृती आमच्या ह्याच्यात नको, शालेय अभ्यासक्रमामध्ये हे सांगा, त्या मनुस्मृती ती जाळा। तो अधिकार कधी येतो तुम्हाला? ज्या वेळेला तुम्ही मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।